नमस्कार, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत 8 वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलका। त्याच्यासाठी हे मी 2 मीटर अस्तर आणलेलं आहे आणि 2 मीटर खणाचं कापड आणलेलं आहे। अस्तर आता आपण उघडूया। त्याला 2 फोल्ड करायचे आहेत आता खोलून, कारण हे मोठ्या मुलीचं माप आहे। 4 फोल्डमध्ये बसणार नाही आणि मला पाठीमागे हुक लूप पण लावायचा आहे। त्यामुळे आता मी 2 फोल्ड करते आधी। 8 ते 10 इंचावर त्याची घडी मारून घेऊया। 10 इंच मी मोजून घेते, 10 ते 11 इंच मार्किंग केलं आणि आता याला आपण सरळ कट करून घेऊया। इथे हा व्हिडिओ सर्वात शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, स्किप न करता, कारण मी मध्ये मध्ये खूप सारे टिप्स पण दिलेल्या आहेत। आणि परत आपण सगळ्यात शेवटी 3D आउटलाइनरने गणपती बाप्पा कसा काढायचा तेही मी दाखवणार आहे। हे पहा, इथे हे कापड मी 2 फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला कमरेला खाली झालर लावायची आहे। त्याच्यासाठी मी ही कंबर 11 इंचावर टाकते आहे। 11 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया। शोल्डरची लाईन टाकूया। शोल्डर 11 इंच आहे, त्याच्या निम्मे 5.5 इंच, मुंडा खोली पण 5.5 इंच घ्यायची आहे। छाती 26 इंच आहे। 26 इंचाचा चौथा भाग होतो 6.5। 6.5 मध्ये 1 इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि 1 इंच मार्जिन। तसेच आता आपली कंबर आहे 22 इंच। 22 इंचाचा चौथा भाग होतोय 5.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग आणि 1 इंच मार्जिन असं करून आपण सरळ लाईन मारून घेऊया। हे मी जे तक्त्यामध्ये दिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच सगळे मापं टाकलेली आहेत। आता गळा रुंदी आहे 2 इंच आणि गळ्याची खोली आपण घेणार आहोत 4 इंच। इथे ना मी पंचकोनी गळा बनवणार आहे। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही द्या, पण पंचकोनी खूप सुंदर दिसतोय गळा। कमरेच्या इथे अर्धा इंच वरती घेऊन स्लाइटली आपण एक छोटीशी रेष मारून घ्यायची लाईन आणि शोल्डर उतार घ्यायचा आहे 1/2 इंचावर। आता आपण कट करून घेऊया हे कापड। हा आपण लक्षात ठेवा, आपण हा फक्त पुढील भाग कट करतो आहे। पाटील भाग आपण नंतर कट करणार आहोत। त्याला कारण आहे, कारण मी पाठीमागे हुक लूप लावणार आहे। त्याच्यासाठी मला अर्धा इंच जास्त लागणार आहे कापड, म्हणून आता मी हे अर्धा इंचावर मार्किंग करून घेते। आपण सरळ रेघ मारून घेऊया आणि हे खालून पण आपण कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि आता हा पुढील भाग आपण ठेवून घेऊया, तिथे व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचा आणि संपूर्ण पुढील भाग आपण ट्रेस करून घेऊया, त्याच्यावर उमटवून घेऊया। गळ्याला मार्किंग करायचं आहे, मुंड्याचं मार्किंग करायचं आहे आणि आता हा भाग मी उमटवून घेतलेला आहे। मागील गळा खोली मी घेते 2 इंच, गोल शेप करून घेऊया त्याला आणि हा भाग आता आपण कट करून घेऊया। हे 8 वर्षाच्या मुलीसाठी आपण परकर पोलका शिवतो आहे। त्याच्यासाठी 2 मीटर कापड लागतं। आपण इथे घेर घेतो आहे एक पुढील 40 आणि पाठील 40 असा 80 घेर घेतलेला आहे। भरपूर फ्रील येतात त्याला, भरपूर घेर सुंदर दिसतो त्याचा। आता इथे हे नॉचेस पाडून घेते मी, कारण हा भाग आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचा आहे, तिथे हुक लूप लावायचा आहे म्हणून। हा बॅक पार्ट झाला आणि येथे हा फ्रंट पार्ट झालेला आहे तयार आपला। चला आता आपण अस्तर घेऊया, मेन कापड घेऊया खणाचं। ते पूर्ण मी 4 फोल्डमध्ये करून घेते, म्हणजे त्याची जी काठाची बाजू आहे ना ते उजव्या साईडला करून घ्यायची आणि 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। हे मी 2 फोल्ड आधी केलं, मला वाटलं की 2 फोल्डमध्ये बसेल, पण उंची बसत नाही आहे, म्हणून मी हे 4 फोल्ड करून घेतलेलं आहे। आपली टोटल परकरची उंची आहे 26 इंच, म्हणून मी 2 इंच वजा करून इथे उंची टाकलेली आहे। 24 इंचावर उंची टाकलेली आहे इथे आपण, आणि हे परकर कट करून घेतलेलं आहे।
परकरचा जो विड्थ आहे ना ॲटलिस्ट 35 ते 40 इंच आपल्याला घ्यावं लागणार आहे, तरच छान प्लीट्स पडतील सुंदर. कारण मुलगी मोठी आहे तर थोडासा घेरवाला हवा आहे. तसंच आता अस्तर पण कट करून घेत आहे. अस्तरची उंची घ्यायची आहे परकरच्या उंचीपेक्षा 2 इंच अजून कमी. इथे मी 25 इंच घेतलेली आहे, कारण खालून फोल्डमध्ये ती जाणार आहे. आपले दोन्ही कटिंग झालेलं आहे घेराचं. आता आपण टॉप पार्टचं कटिंग करायला घेऊया. आपलं अस्तराचं कटिंग तर झालेलं आहे. आता हा खणाचा भाग 2 फोल्डमध्ये करून ठेवायचा. त्याच्यावर पुढील भाग ठेवायचा आणि तसंच मागील भाग पण ठेवून घेऊया. ही खाली जी पट्टी आहे ती मला टॉप पार्टला फ्रिलला लावायची आहे. ती मी 6 इंचावर मार्किंग करून कट करते आहे. वरचा टॉप पार्ट आहे आपला 11 इंचाचा आणि ही पट्टी 6 इंचाचं. असं मिळून एकत्र करून आपला पूर्ण ब्लाऊजची उंची ऑलमोस्ट 14 ते 14.5 इंचाची तयार होणार आहे. आता ही मी फ्रिल तयार करून घेते, खालची कट करून घेते ही फ्रिल. पुढील भाग कट करून घेऊया आता आपण इथे. आणि त्याच्यानंतर मागील भागासाठी एक कापड वेगळं करून घेऊया हे, आणि ह्याच्यावर आपला मागील भाग पण निघून जाईल. मागील भाग पण झालेला आहे आपला तयार. मी आता हे दोन्ही याच्यावर ठेवून देते आहे, म्हणजे लगेच शिवायला इझी पडतं. झालेलं आहे. आता हे उरलेलं जे कापड आहे त्याच्यामध्ये आपण उडत्या बाह्या बनवायच्या आहेत, स्लीव्ज. आता तो पण ट्रेंड आहे, छान दिसत आहे थोडं. तुम्ही ह्याच्यामध्ये चुण्याच्या बाह्या पण बनवू शकता. आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया. शिवताना आता पुढील भाग करायला घेऊया. पुढील भागासाठी आपण खणाचं कापड सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून इथे आता फक्त आपल्याला गळा शिवायचा आहे, मुंढा शिवायचा नाही आहे. कारण आपण त्याला हे लावणार आहोत, बाह्या लावणार आहोत. आपण जेव्हा कपडा टर्न करतो ना तेव्हा सुई आतमध्ये अडकवायला विसरायची नाही आणि मगच कपडा फिरवायचा. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं. कोपऱ्यामध्ये नॉचेस टाकायचे त्याला फक्त. आता बस. जर गोल गळा असेल तर जास्त नॉचेस टाकावे लागतात. चौकोनी किंवा पंचकोनी गळा असेल तर जास्त नॉचेस टाकायची गरज नाही. जिथे जिथे कोणे येतात तिथेच नॉचेस टाकायचे. आता ही मी किनारीची शिलाई मारून घेते इथे. त्याच्यानंतर कापड उलटं करायचं आणि व्यवस्थित खणाच्या कापडावर अस्तराचं कापड फिक्स करून घ्यायचं. तुम्ही कमेंट करत राहा. मी तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचत असते आणि रिप्लाय पण देते. तुमच्या कमेंट वाचल्या की एनर्जी मिळते पुढचे व्हिडिओ बनवायला. त्यामुळे नक्की आठवणीने कमेंट करा. काहीही छान सुंदर लिहिलं तरी चालेल, पण कमेंट नक्की करा. आणि एखादी कमेंट असेल की कोणाला नवीन काही शिकायचं असेल तर मी ती कमेंट पण पुढच्या व्हिडिओमध्ये हायलाईट करते. त्यामुळे आठवणीने कमेंट करा. पुढील भाग आपला तयार झालेला आहे. आता खाली आपण फ्रिल लावायला घेऊया. आता फ्रिलची उंची आहे आपली 6 इंच आणि लांबी आहे, लांबी मला वाटतं 20 इंच आहे इथे लांबी आपली. तर जेवढी असेल तशी फ्रिल ॲडजस्ट करायची. एक्स्ट्राची असेल तर कट करून टाकायची. ह्याच्यामध्ये काय असं गणित नाही आहे जास्त. अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकायच्या आणि काय डबल टिप मारून त्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं. खणाच्या कपड्याला नक्की आवर्जून ओव्हरलॉक करत जा. खूप धागे निघतात खणाचे. झाल्यात आता बघा. ह्या अर्धा इंचावर छोट्या छोट्या प्लीट्स टाकायच्या. मला एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांना प्लीट्स जमत नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, जमतात. एक्स्ट्राचं कापड असेल तर कट करून टाकायचं. एकदम सगळं कापड ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करू पण नका. ते जाड होऊन जातं. नाही तर मग तिथे जेवढं बसेल तेवढंच कापड लावायचं. झाले. आता आपला पुढील पार्ट तयार झालेला आहे.
तसंच आता पाठील पार्ट तयार करायला घेऊया. पाठील भाग लक्षात ठेवा, आपण खणाची पुढील बाजू घेतलेली आहे, सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आहे आणि उलटं करून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेते आहे, सरळ रेघ मारून घेते आहे, कारण इथे आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. नंतर आपण हुकलूकसाठी वेगळी पट्टी लावणार आहोत. इथे मी एकही गोष्ट स्किप न करता तुम्हाला दाखवते आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पण स्किप न करताच बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. असे आपले दोन्हीही पार्ट तयार करून घ्यायचे इथे आणि हे उलटे करून घ्यायचे. उलटे करताना त्या कोपऱ्यामध्ये बरोबर कैची टाकून तो भाग उलटा करून घ्यायचा. सरळ भागाला कधी नॉचेस टाकायची गरज नसते. जर कर्व शेप आला ना तर नॉचेसची गरज असते. बघा, मी ते सरळ पट्टीला नॉचेस नाही मारले, कोपऱ्यामधला भाग फक्त कट केला आणि जो गोलाकार भाग असतो त्याला नॉचेसची गरज असते. बस. आता इथे उलटं करताना कैची घालायची आतमध्ये, आपली टोक बाहेर काढायचं व्यवस्थित आणि आता किनारीची शिलाई मारून घ्यायची. किनारीची शिलाई मारताना नेहमी पुढील बाजूने मारायची, अजून सुंदर फिनिशिंग येते त्याच्यामुळे. असे दोन्ही भाग आपण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हुकलूकची पट्टी तयार करायची आहे. आता इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. पाठील हे मी अस्तराचा भाग घेतलेला आहे, मोजून बघायचं बसतायत काय व्यवस्थित. आपल्याला इथे हुकलूकची पट्टी तयार करायची आहे म्हणून मार्क करून घ्यायचं आणि इथे आपण आता 3 इंचावर पट्टी कट करून घ्यायची ही व्यवस्थित. पट्टी कट करून झाल्यावर त्याला एक बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, जिथे मी मार्किंग केलंय तिथे शिलाई मारून ती उलटी करून घ्यायची आपल्याला ती पट्टी. आता या पट्टीला जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर ओव्हरलॉक करा, नाही केलं तरी काही हरकत नाही, कॉटनचीच पट्टी आहे. याचं पण व्यवस्थित टोक काढून घ्यायचं, शिलाई मारायची कडेने आणि ही पट्टी आपल्याला आता हुकलूकसाठी लावायची आहे. हुकलूकची पट्टी नेहमी उजव्या साईडला असते, लक्षात ठेवा. डाव्या साईडला असते, डाव्या बाजूला असते लूकची पट्टी आणि हुक असतात आपले उजव्या बाजूला. जॉईन करून घेतली हुकलूकची पट्टी मी. आता मी ठेवून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय. एकदा झिपचा पण व्हिडिओ टाकेन, झिप कशी लावायची ते पण. हे पहा, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळे फिटिंगमध्ये कमी जास्त होत नाही आणि फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते. झालं आहे आपलं हे लावून. आता इथे आपल्याला सेम फ्रिल लावून घ्यायची, जशी आपण फ्रंट पार्टला लावली तशीच सेम फ्रिल लावून घ्यायची इथे पण.
आता आपला मागील भाग पण तयार झालेला आहे. त्याच्यावर पुढील भाग ठेवून घेऊन शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डरला डबल टिप मारून घ्यायची इथे आणि कडेला ते डबल टिप करतात ना, लॉक करतात, तसं लॉक करून घ्यायचं. आता स्लीव्ज शिवायला घेऊया. स्लीव्सची लांबी आहे 21 इंच आणि रुंदी घ्यायची आहे 5.5 इंच. एक बाजूने त्याला दुमडपट्टीची शिलाई मारून घ्यायची. असे दोन्हीही भाया आपल्या तयार करून घ्यायच्या दुमडपट्टी देऊन. इथे जर तुमच्याकडे काठ असेल उरलेला तर तुम्ही काठही लावू शकता एक बाजूला, अजून सुंदर दिसेल. माझ्याकडे नव्हता काठ, तुमच्याकडे उरला असेल तर तुम्ही लावू शकता. आता ह्या दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवायच्या. कितीही लांबी असू दे, काही हरकत नाही आहे. बस आपल्याला असं थोडंसं बाहीसारखा शेप देऊन क्रॉस कट करायचं आहे. याला लांबीशी काही घेणं देणं नाही. इथे 20 इंच आहे, अजून तुमचे 25 इंच असले तरी काही हरकत नाही. अजून छान चुण्या येतील भरपूर साऱ्या. मध्ये मार्किंग करून घ्यायचे मधल्या पार्टला आणि तो मधला पार्ट बरोबर वरती शोल्डरवर आला पाहिजे तसा ठेवून घ्यायचा. तिथे बॉलपिन एक लावून घ्यायची आपण आणि उरलेल्या भागाला चुण्या टाकत यायचं वरती. अशा अर्धा इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायच्या आणि बरोबर तो भाग तिथे ॲडजस्ट करायचा. अशी संपूर्ण बाही लावून घ्यायची. आताच ह्या प्लेट्स मी ह्या बाजूला पलटवलेल्या आहेत शोल्डरच्या साईडला, तो दुसऱ्यावाल्या इकडच्या प्लेट्स अशा उलट्या पलटवत जायच्या तिकडे. चला, आपल्या दोन्ही बाया लावून झालेल्या आहेत. आता फिटिंगची शिलाई मारून घेऊया. फिटिंग मी 1 इंचावर मारते नेहमी आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल तर आणखीन अर्धा इंचावर आणखीन एक फिटिंगची शिलाई मारायची, म्हणजे सध्या तो फिटिंगला छान व्यवस्थित बसेल. त्याच्या आधी आपण ह्या रशा लावून घेऊया पाठीमागे बांधायला. मी पोलके थोडेसे लूज असतात ना, मग ती पाठीमागे रशी बांधली की छान व्यवस्थित फिटिंगला बसतो. आता मी इथे बघा छाती 26 इंच दिलेली आहे. हे स्टँडर्ड माप आहे. आपण 1 इंचाचं लुझिंग टाकतो, म्हणजे चारही बाजूने ते 4 इंच छाती वाढते. म्हणजे ही छाती ऑलमोस्ट 30 इंचाची होते अशी मोजली तर. तुम्ही मोजून पहा, हे ब्लाऊज शिवल्यावर तो 30 इंचाचा होतो. त्यामुळे तो उलट आपल्याला आणखीन अर्धा इंच फिटिंगच मारावी लागते त्याला. त्यामुळे काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही ह्या मापावर बिनधास्त कपडे शिवू शकता. कारण हे अंगावरती जे स्टँडर्ड माप असतं ना ते घेतलेलं आहे. जर तुम्ही कपड्यावर माप घेत असाल त्याच मुलीचं तर ते आणखीन 4 इंचानं एक्स्ट्राच दाखवणार तुम्हाला नेहमी. उलट मी हे बघा, मी अर्धा इंच अजून आतून फिटिंगची शिलाई देते त्याला. अशी दोन्ही बाजूने आपण फिटिंग करून घेऊया, ओव्हरलॉक करून घेऊया. मग आपलं पोलकं तयार होईल. आता पोलकं तयार झालेलं आहे. आता आपण परकर शिवायला घेऊया. इथे आता आपल्याला फक्त हुकलूक लावायचे आहेत. कसं झालंय पोलकं हे मला कमेंट करून सांगा.
नंतर सगळ्यात शेवटी मी ह्याच्यावर गणपती बाप्पाचं एक चित्र काढणार आहे 3D आउटलाइनरने. म्हणून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता मी परकर शिवायला घेते आहे. त्याच्यासाठी खणाच्या कपड्याला आपलं अस्तराचं कापड जॉईन करून घेतलं आहे. आता हे जॉईन करून झालं ना की अर्धा इंचावर प्लीट्स टाकायच्या. आता इथे आपलं खणाच्या कपड्याला अस्तर जॉईन करून झालेलं आहे. एक्स्ट्राचं जर काय कापड असेल तर ते कट करून टाकायचं. आणि आता पुढचे 2 ते 3 इंच सोडून अर्धा इंचावर प्लीट्स टाकून घ्यायच्या. जर तुमचा घेर खूप जास्ती असेल तर 1 इंचाच्या प्लीट्स टाका आणि त्या पुढच्या प्लीट्स खाली हाईड करत जा अर्ध्या बाजूला. आता इथे मी संपूर्ण प्लीट्स टाकून घेते. प्लीट्स टाकून झालेल्या आहेत आपल्या. तर साईडने 3 इंचावर दुमडपट्टी मारून घ्यायची. त्याच्या आधीही मी कमरपट्टी तयार करते आहे. ही जी उंची आहे 3.5 इंच आणि रुंदीला म्हणाल तर ही 26 इंचाची दुमडपट्टी आहे, कमरपट्टी आहे सॉरी. त्याला बाजूला एक दुमडपट्टी मारून घ्यायची आणि फोल्ड करून शिवून घ्यायचं इथे. कमरपट्टी शिवून झाली आहे. आता इथे साईडला 2 ते 3 इंचावर छोटीशी दुमडपट्टी मारून घ्यायची आपल्याला. ही कशासाठी तर आपण वरती कमरपट्टी लावतोच आहे, पण कमरेतून आपल्याला सीटचा राऊंड थोडासा मोठा असतो आणि पुढे पण जाऊन तिथे घालणार आहे ना, त्याच्यासाठी ही दुमडपट्टी लावायची. म्हणजे तो कमरेतून इझी जाईल आपल्याला आतमध्ये वरती स्कर्ट. झाले हे साईडला शिवून. आता आपण इथे त्याला कमरेची पट्टी लावून घेऊया. ही मोजून बघते आहे मी. जर असं वाटतंय की एखादी प्लेट्स आणखीन टाकली पाहिजे तर टाकायचे. ही इथे शिवून घ्यायची. ह्याला डबल टिप मारायची, ओव्हरलॉक करायचं आणि नाडी टाकायची. झालं आपलं परकर तर तयार झालं इथे. ओव्हरलॉक करून घेतलं आहे. आता इथे वरनं एक परत दाबटीप मारून घ्यायची. कमरपट्टी लावून झाली आहे. आता साईडची फिटिंगची शिलाई मारून घेऊया. त्याच्यासाठी हे वरचे 2 ते 3 इंच सोडून द्यायचं आहे. जिथे आपण दुमडपट्टी मारली होती तो भाग सोडायचा आहे. आणि आता इथे अर्धा इंचावर आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे. डबल टिप मारून घ्यायची इथे, ओव्हरलॉक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेमध्ये नाडी टाकायची आहे.
आता इथे एक मी छोटीशी नाडी बनवून घेते आहे. त्याच्यासाठी ही 1 इंचाची पट्टी घेतली आहे. त्याला दोन्ही बाजूने फोल्ड मारून एक लांब नाडी तयार करून घ्यायची. ॲटलिस्ट एक 30 इंचाची तरी नाडी तयार झाली पाहिजे, 25 ते 30 इंचाची. ह्या नाडीला बाहेरच्या बाजूने आपण आधी ती नाडी परकरमध्ये घालायची आणि मग त्याला छोटेसे लटकन तयार करायचे खणाच्या कपड्याचेच. आता आपण इथे गणपतीचं पेंटिंग काढायला घेऊया. त्याच्यासाठी हा ब्ल्यू रंगाचा कार्बन पेपर ठेवला आहे, पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही पिवळ्या रंगाचाच ठेवा. ब्ल्यूवाल्याचं दिसतच नाही उमटलेलं. माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा निळा ठेवला आहे. त्याच्यावर हे गणपतीचं प्रिंटआउट आणलेलं आहे. आता ते संपूर्ण मी ट्रेस करून घेते आहे गणपती. जर तुमचं ड्रॉइंग छान असेल तर तुम्ही डायरेक्ट गणपतीचं चित्र काढलं तरी चालेल. आता हे बघा, हे इथे दिसतच नाही आहे. आता मी पेन्सिलने परत काढून घेतलं गणपती. ही आपली कलर पेन्सिल असते त्याच्याने करायचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जास्त पेन्सिल दाबत बसायचं नाही, तर धागे निघतात. आता हे 3D आउटलाइनर आहेत. हे 3 रंग आहेत, पण मी तिन्ही वापरणार नाही आहेत. ह्याच्यातला एक गोल्डन रंग आहे तो वापरायचा आहे आणि एक सफेद रंग वापरायचा आहे आपल्याला. आता हे गोल्डन रंगाने मी आउटलाईन करून घेते आहे. हां, एक लक्षात घ्या, खाली एक पेपर ठेवून द्या, म्हणजे कलर खाली कपड्याला लागणार नाही. आता हे गोल्डनवाल्या 3D आउटलाइनरने मी पूर्ण बॉर्डर करून घेते याला. हा 25 रुपयाला येतो. संपूर्ण आउटलाईन करून झाली की 15 मिनटं थांबायचं आहे आणि 15 मिनटांनी आपल्याला हा लाल रंग मारून घ्यायचा आहे. ॲक्च्युली याच्यावर नाही मारला असता तरी चालला असता, दुसऱ्या रंगाचं पोलकं असतं तर त्याच्यावर लाल रंग उठून दिसेल, पण मी मारला आहे. ह्यावरही दिसतोय तो लाल रंग. आता हे तासभर सुकून द्यायचा रंग हा, आणि त्याच्यानंतर परत 3D आउटलाइनर घ्यायचा आहे आपल्याला. रंग मारून झाला आहे आपला. आता मी हे सफेद रंगाचा 3D आउटलाइनर घेते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोल्डनच घ्या. हे जास्वंदीच्या पानाचं गणपती आहे म्हणून ते असे मध्ये मध्ये लाईन्स आहेत, त्या खूप सुंदर दिसतंय ते. आणि आता ह्याला मी आणखीन अजून काही करणार नाही आहे. जिथे जिथे कलर म्हणजे डबल राहिलेला आहे किंवा एक्स्ट्राचा लाल रंग लागलेला आहे तिथे फक्त परत एकदा आउटलाइनर मारून घेते आहे मी. हा जास्वंदीच्या फुलाचा गणपती आहे, पानांचा नाही. मी चुकून बोलली पानाचा. इथे मी गणपतीला डबल कलर नाही मारलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मारा, अजून छान सुंदर उठून दिसेल तो गणपती. आता ह्याला मी परत एकदा एक्स्ट्राचा जिथे डबल कलर लागलेला आहे त्याच्यावर आउटलाइनर मारून घेते आणि हा संपूर्ण 24 तास सुकून द्यावा. हे 3D आउटलाइनर आणि फेविक्रिल कलर आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. धन्यवाद.